नागपूर शहरात मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश झाला आहे. गुन्हे शाखेने 2 सराईत चोरट्यांना अटक करत तब्बल 3,34,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही चोरी 19 जानेवारीच्या रात्री सदर पोलीस ठाणे हद्दीतील शिर्के लेआउट राजनगर परिसरात घडली होती. घरमालक कुटुंबासह बाहेर गेले असताना चोरट्यांनी मागील खिडकीची ग्रिल तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लॉकरमधून मोठ्या प्रमाणात सोनं, हिऱ्याचे दागिने आणि 65 लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांच्या आदेशाने तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. गुन्हे शाखेने 3 पथके तयार करून तांत्रिक तपास करत आणि सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा माग काढला. 3 दिवसांच्या पाठलागानंतर पिंपरी चिंचवड परिसरातून रजनीकांत चानोरे आणि प्रताप उरकुडे या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून सोन्याचे, हिऱ्याचे दागिने, रोख रक्कम, घरफोडीचे साहित्य, 78 मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. मुख्य आरोपी हा सराईत घरफोड्या असून तो ऐशोआराम जीवनासाठी चोरी करत असल्याचे तपासात समोर आले. त्याच्यावर नागपूरसह इतर जिल्ह्यात एकूण 22 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तो कसं चालतोय असं एक मी अटक केलं होतं, जसं आपले DCP साहेबांनी सांगितलं, ॲडिशनल CP साहेबांनी सांगितलं. तो त्या आधारावर म्हणजे इतका डोक्यात ठेवणे आणि ॲनालाइज, मग त्याला सुपर इम्पोज करून टेक्निकली त्याला प्रूव्ह करणे, हे सगळं त्यांची टीमनी केलेलं आहे आणि सायबरची टीम. अनुभव भी बहुत जरूरी है इसमें। जो हमारे अधिकारी और कर्मचारी जो अनुभवी है, जिनको एक्सपीरियंस है क्राइम के, वो उन लोगों ने भी इसमें एनालिसिस में बहुत बड़ा काम किया। और जो आप रिवार्ड का बोल रहे हैं, अभी इसको सूटेबल और बहुत अच्छा रिवार्ड दिया जाएगा। अभी एनालाइज करके इनकी पूरी टीम को और जो सीनियर ऑफिसर जो भी इन्वॉल्व थे उनको भी अच्छे अप्रिसिएशन लेटर्स हमारी तरफ से दिए जाएंगे। सर, मुद्देमाल लावलेला आहे